मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखे से ओ ब्रह्मानंदा सुखे से ओ ब्रह्मानंदा गाऊ रामा नाम सदा गाऊ राम नाम सदा अनुहे मग बाधा अनुहे मग बाधा काळदूत या माझे करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण काळदूत या माझे करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तिने सुटे रे बंधन तेने तुझे बंधन खंडेल कर्माचे विंदान खंडेल कर्माचे विधान वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू संता संगे देऊ वासुदेव धन्यवाद
सायासा वासुदेवा वाचूनी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेवा वाचोनी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण मुख्य वर्माचे हे वर्मा मुख्य वर्माचे वर्मा येणे साधे सकळ धर्म सकळ धर्म एका जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम वासुदेव आवडे करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव आवडे करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तिने तेरे बंधन तेने तुटे बंधन कर्माचे वदन खंडिल कर्माचे वदन वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव बोला हरी सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तिने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपतात तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवू वासुदेव धनिवरी लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा ओळसा न करू आणि कसायास वासुदेवा वाचुनी मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमाराध्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला याचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सुखी सेवू ब्रह्मानंदा गौराम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तिने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची नाथ महाराज या वासुदेवातून आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त कशाने होईल साधन सांगतात साध्यही सांगतात वासुदेव एक रूपक आहे वासुदेव अध्यात्मच आहे त्याच्यामध्ये वासुदेव घ्या जोगी घ्या पिंगळा घ्या आंधळे घ्या पांगळे घ्या हे सगळे रूपक केलेलं आहे कारण एक जीवाला आवडत नाही बदलून लागत रोज बाबा बदलून लागत तसे अलंकार रोज कपडे बदलून लागत आहे ना आपल्याला सांगायचं अध्यात्मच आहे नाथांना तुम्ही कोणताही बी अभंग घ्या नाथांचा घ्या कोणाचा घ्या अध्यात्मच सांगायचं फक्त थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगायचं नाही का आपले दिंडीमध्ये ते सोंग घेतात भारूड भारूड काय भारूड म्हणजे काय अध्यात्माची भारूडामध्ये काय प्युअर अध्यात्म आहे पण जरा सोंग बिंग घेतलं थोडं हे असलं की लोकांना मग थोडं वेगळं वाटतं ना लोक पूर्वी कसे दुसरीकडे नादी लागलेले होते कोण अंधश्रद्धा कोण तमाशा असन कोण काय असन इकडं तिकडं पण लोकांना अध्यात्म सांगायचं पण जरा थोडं बदलून सांगितलं की लोक नाचायची नादी लागायची भारूड म्हणल्यावर ऐका म्हणून नाथांनी थोडं रूपक केलेलं आहे आणि नाथांची भारूडं सगळ्यात जास्त प्रसिद्ध जवळजवळ काकड्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग वासुदेव आंधळे पांगळे मुका बैरा जोगी याच्यातून जागच केलेलं असतं हिताच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे असं योग काय मिस्त्रींच्या मनात आलं अचानक हाही थोडा वेळ तर करू म्हणले सत्संग फार चांगलं आहे लय मोठ्या कार्यक्रमाच्या मागं लागण्यापेक्षा असं छोटं सहज घडतं आहे काहीच वेगळं करायचं नसतं एक थोडा प्रसाद आणि व्यस्त निवांत आपलं संध्याकाळी तासभर आपलं थोडं एक भगवंताची सेवा सर्वणी कीर्तनी झाली ती पावन करू सद्गुरूंच्या कृपेनं आपण थोडा वेळ सेवा विठ्ठल
वासुदेव म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये जो वास करतो, जे ब्रह्म आहे ना आपल्या अंतःकरणामध्ये, तो खरा वासुदेव आहे. वासुदेव करीतो फेरा 21,600 वेळा. आता भेटले महात्मे म्हणून आपल्याला एक कळालं, बरं म्हणायचं कायच कळत आहे, काय चाललंय 21,600 वेळा, कसं चाललं आणि त्याची प्रक्रिया काय काय कळायची सामान्य जीवाला, नाही का. योगाच्या प्रक्रिया आहेत अशा त्या, नाही का. प्रत्येकाचं चालू आहे, आपल्याला माहिती आहे. मग कोणाचं बंद आहे का? कोणाचंच बंद नाही आहे. तुकाराम महाराज सगळ्यांच्या पिंडामध्ये अणु हात ध्वनी चालू आहे, पण त्याचं ज्ञान नाही ना कोणाला. तो खरा वासुदेवी. 21,000 वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा. काही जाब न द्याल तरी जातो माघारा का. त्याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर मग चालूच येतो, नाही का. ते लोहाराचा आहे भाता काय बंद आहे काय? बंद नाही आहे कोणाचाच, पण त्याचं वर्म माहिती नाही ना. अखंड त्याच्यावर अनुसंधान चालणं हे खरं भजन आहे. कधीच अखंड भजन आहे ना, सदा नामघोष म्हणलंय, नाही का. हा वासुदेव खरा समजला पाहिजे. वासुदेव तर तीर्थाच्या ठिकाणी गेल्यावर किती काय असतात, नाही का. 10 रुपये जर दिले तर ते म्हणते तुझं कल्याण होईल, तुझ्या पोराचं कल्याण होईल, नाताचं कल्याण होईल, सगळ्याच. श्रीपाद बाबा म्हणायचे इकडं उदाहरण तिकडं रोख म्हणले. 10 रुपये त्याला रोख आणि आपल्याला आशीर्वाद उधार म्हणले. ते असं चालू आहे बाहेर, नाही का. पण खरं वासुदेव कळावा जीवाला, खरं वासुदेवाचं भजन कळावं. अखंड जे चालू आहे आपल्या, नाही का. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, नाही का. कोण बोलवितो हरिवी न देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन भजन चालू आहे, सगळं चालू आहे. पण खरं जे वर्म आहे अध्यात्माचं, जोपर्यंत पिंडातला कळत नाही आपल्याला, तोपर्यंत ब्रह्मांडातला तरी कसा कळन. अगोदर जे चाललंय आपलं हे सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते काही व्हायला जात असं नाही. परंतु मग कवर त्याच्यातच राहायचं असं नाही. कुंपणानं शेत खाल्यासारखं होतं महाराज म्हणतात. कधीतरी आपल्याला मोक्षत्व प्राप्त झालं पाहिजे, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं, आणि ते आतलं खरं सुख आहे, नाही का. म्हणतो तर आम्ही म्हणतच होतो पूर्वी, टाळो टाळी लोपला नाद, टाळो टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद. अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंद, गिळोनी गावा गोविंद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद, कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. वासुदेवच बोलतो. मग तो अनु हात दोन्हीच्या निमित्तानं सण, टाळो टाळी लोपला नाद, हे सगळे कुंडलिनी शक्तीचाच विस्तार साधू संतांनी आपल्याला जरा सोप्या भाषेत सांगितला आहे. नामदेवराय सुद्धा त्यांच्या वासुदेव आंधळे पांगळे याच्यामधून सगळे ह्या प्रक्रिया आहे. आतमध्ये टाळ वाजतात, आतमध्ये बासरी वाजती, पण ऐकू कुठे येते. कारण बाहेरच्या नादात आहे आपण. प्रत्येकजण आपण मायेची गिराईक आहोत, मायेमध्ये सापडलेला आहे जीव. आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये काय सुख आहे, आतमध्ये काय आनंद आहे. पूर्वी आम्ही बी प्रार्थना म्हणायचो ना, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानम द्वंद्वातीतम. पण अर्थ कधी कळाला नाही त्याचावाला. वर्णन करून तर काय पोट भरत नाही. काय समर्थांना कृपा आली, जीवनात एक ब्रह्मनिष्ठ महापुरुष आले. तोच प्रसाद जो नाथांना प्राप्त झाला, भगवान दत्तात्रेयांचाच प्रसाद आलेला आहे परंपरेनं, आणि तोच प्रसाद आपल्याला मिळाला आहे. का वेगळा काय? दत्तात्रेयांनी जो त्यांना सांगितलं तेच आपल्याला सांगितलं आहे ना, का वेगळं काही सांगितलं का? आणि मग तो प्रसाद अनुग्रहाचा ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतो, आपलं पूर्ण श्रद्धा टाकून जर आपण त्याचं चिंतन केलं तर ते वस्तू फार मोठी आहे. ज्ञानाग्नीच येतो तो, काय जाळीन याचा तपास नाही. अंतकरणाला नरम बनवित, अगोदर नरम करते अंतकरण, स्वच्छ करता येते. आणि जोपर्यंत अंतकरणाला पाझर फुटत नाही ना,
तोपर्यंत हे ब्रह्मानंद काय परमानंद काय हे फक्त ऐकायचं नाही का? याचं वर्णन ऐकायचं फक्त कीर्तनातून माध्यमातून कथेतून नाही का. पण स्वतः उपाशी जे ना स्वतःला काय स्वतःला ते सुख काय ते ब्रह्मसुख काय असतं हे फक्त शास्त्रात आधी ऐकलेलं असतं नाही का. तसं नाथांच्या जीवनामध्ये नाथांचं जीवन म्हणजे कसं आहे, आता हे अवतारी महापुरुष असतात, माऊलीचाच अवतार आहे तो, म्हणून तर मग आळंदीला बोलवलं होतं ना, बाकी दुसरं बरं कोणाला बोलवलं नाही. मग कंठाला मुठी लागली म्हणले तू हे सगळं कर, म्हणजे कारण माऊलीचंच काही राहिलेलं कार्य नाथांनी पूर्ण केलेलं आहे नाही का. आणि मग एक लहानपणी थोडं प्रतिकूल परिस्थिती, आईवडील वारलेले, आजी आजोबांनीच सगळं हे केलेलं आहे, मुमुक्षुत्व प्राप्त झालेलं आहे त्यांना. आणि एक त्यांच्यावर सद्गुरूंची कृपा झाली, जनार्दन स्वामींची कृपा झाली, त्यांना तो अंतःकरणामध्ये तो प्रसाद प्राप्त झाला, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग तो बोध असा व्यापक होत असतो. व्यापक ज्यावेळेस होतो त्यावेळेस जीवनातलं दुःख नष्ट होत असतं. प्रत्येकाला आनंदच पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे, पण विषयामध्ये सुख पाहतोय आपण कळून. काय वास्तव होतंय आपली कळून. ज्याला कळालं नाही त्याचा विषय सोडून द्या ना अज्ञानाचा, पण ज्याला हे सुख भेटलंय तरी तो विषयाकडे धाव घेतोय. मनाची म्हणजे वृत्ती कशी पहा आपल्यावाली, कारण तिला बाहेर धावायची सवय लागली ना. अनंत जन्मामध्ये विषय भोगलेले आपण, आता ह्या जन्मात केलंय आपल्याला उलटं म्हणून थोडं कळालंय, पण तरी वृत्ती पुन्हा विषयाकडे धावते आपली. विषयाकडून सुख कसं भेटन, इंद्रियाकडून सुख कसं काय भेटन नाही का. जोपर्यंत अंतर्मुख होत नाही आपण, जोपर्यंत आपली वृत्ती अशी बहिर्मुख आहे ना, तोपर्यंत ती विषयाकडे धावणारच. आणि कशा करता सत्संग आहे, अंतर्मुक्ती व्हावी, आतलं त्याला सुख प्राप्त व्हावं. जगळी असता जगजीवन का दांडोळी शिवण नाही का, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. आणि आपल्याला तर सर्व सुखच लागत आहे, प्रत्येकाला लागत काय दुसरं. पण सुखी असावं भाऊ, सुखी ठेव द्यावा आम्हाला, सुखी ठेव सगळ्यांना सुखी ठेव. आणि संत तर सांगा ते सुख ते तुझं स्वरूपी नाही ना, जीवाला कळत एवढं सोपं नाही कळत लगेच महावाक्य या काही याचे सांगून नाही ना, पुन्हा विसरत होतो. मग परत सत्संग कायम कायम सांग, कायम कायम त्याच्यावर आघात केले का मग हळूहळू ती वृत्ती काय होती, अंतर्मुख होती. आणि ज्या वेळेस ती वृत्ती अंतर्मुख होती, अंतःकरण पूर्ण पवित्र होतं. मग विक्षेप आवरण ऐकतोय आपण, पण मलदोष म्हणजे तरी नेमकं काय आहे सोप्या भाषेमध्ये. मलदोष म्हणजे तरी काय काय पापाची वासना, पाप करावं वाटतंय, वाईट करावं वाटतंय, समजून घ्यायचं मलदोष. आणि जर एकदा चांगली अवस्था झाली ना, आपाप अंतःकरणात बदल होतो. अवस्था झाली पाहिजे मात्र बाबा म्हणायची, एकदा अवस्था अशी खळबळून झाली पाहिजे. जोपर्यंत त्याला चांगली अवस्था होत नाही, रडत नाही, तोपर्यंत हा विषय कळत नाही. विठ्ठला विठ्ठला पाणी आहे खाली पण खडक फोडावं लागन. तुम्हाला पाणी लागत आहे उन्हाळ्यामध्ये 200-300 फूट बोर घ्यावं लागन. आणि मग जर पाणी लागलं पण ते काय तिथपर्यंत जाणं काय सोपं आहे का. 300 फूट खडक तोडायचं म्हणजे काय सामान्य परिश्रम आहे. 50 फुटावर सोडून दिलं, दुसऱ्या कोपऱ्यात घेऊ म्हणले, इथं काय जमत नाही. 50 फूट घेतला दुसऱ्या कोपऱ्यात घेऊ म्हणले, हा बाबाचं गुण येत नाही, दुसरा पाहू त्याला काय लागत आहे. अरे तू किती जरी घेतले तर काय ते पाणी टिकणार नाही का, पावसाळ्यात राहील बा थोडंफार. चारी कोपऱ्यात 4 बोर घेतले 50-50 फूट, त्याच्यापेक्षा 1-200 घेतला असतं तर उन्हाळ्यात इकडे तिकडे बोंब मारी झेंडावर नसतं लागलं ना, पेपुरतं तर राहिलं असतं ना सुख. असं आहे ना, म्हणून कष्टच घ्यावं लागतं सुरुवातीला, मग तो मलदोष निवृत्त होतो. विक्षेप म्हणजे चंचल आहे मन, अति चंचल आहे, बसलं का ते निघालच कुठंतरी. चंचलता हा दोष आहे मनाचा, चंचलता हा दोष तसा जात नाही महाराज. ज्यावेळेस भगवंताच्या चिंतनाना, निष्काम उपासना नाही का, साधू संतांची सेवा, निष्काम कर्म, निष्काम उपासनेना मग तो दुसरा दोष जातो. विठ्ठला विठ्ठला दोन दोष गेले. काही काही लोकांचे 2 दोष अगोदर गेलेले असतात बरं का, लय सात्विक लोक असतात ना, तसे 2 दोष निवृत्त करायचे असतात. पण आपल्याला संतांनी साधनच असं दिलं का दोषही नष्ट होत आहे आणि ज्ञानही प्राप्त होत असं आहे. हे ज्ञान फार जबरदस्त आहे. आणि मग तो आवरण दोष म्हणजे नेमकं काय,
आवरण 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 दोष म्हणजे नेमकं असं आहे का ते झाकलंय सुख आपलं. आता हे बल्ब जर झाकला एखाद्या काळ्या फडक्यानं म्हणा डबड्यानं अंधार पडन का नाही, तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती वस्तू आहेच, पण झाकली ती कशानं झाकली? हे विकार. त्याला हे म्हणलंय ना, शुनी म्हणलंय ना, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले. हे आवरण म्हणजे त्यांना सगळं झाकलंय माया नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला जवळ असून काही भेटत नाही, सुख भेटत नाही, समाधान भेटत नाही, शांती भेटत नाही, देव भेटत नाही. प्रत्येकाच्या हृदयात देवी दुःख गेलंय का? कुठं गेलंय? जन्ममृत्यूचं दुःख जात नाही, काही दुःख जात नाही. का? आवरण दोष. मग तो आवरण दोष मल विक्षेप तरी लवकर जातात, पण आवरण दोष सद्गुरूंच्या कृपेशिवाय जात नाही. त्यांनी सांगितलं ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन ते ज्ञान पैगा. जरी म्हणूया संताया दुसरं नाहीच कोणला. श्लोकामध्ये संत शब्द नाही, पण माऊली म्हणले नाही नाही संताशिवाय नाही म्हणले. पहा तुम्ही व्हाव्या, श्लोकामध्ये आहे संत शब्द? नाही नाही, अजिबात संत शब्दच नाही श्लोकामध्ये, पण माऊलींना संत शब्द वापरला आहे. संताया भजावे जे ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा दरवंटा, स्वाधीन करी सुभटा, ओळगोनी तनू मनू जीवे चरणाशी लागावे. आणि मग ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं, स्वस्वरूपाचं ज्ञान, का मी देह नसून मी ब्रह्मरूपी, हे पंचमहाभूताचं शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, याच्या पलीकडचे ब्रह्म आहे आपल्या आतमध्ये, ते आपलं स्वरूप आहे. हे ज्या वेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, आणि मग तो आवरण दोष म्हणजे अज्ञान नष्ट होतं. अज्ञान नष्ट झालं का तिन्ही दोष नष्ट झाले. तुका म्हणे चित्त करारे येऊनी गोपाळ. साधन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तीच महाराज सुद्धा सांगतात. तुका म्हणे चित्त करारे. चित्त म्हणजे अंतकरण. अंतकरण पवित्र केलं की 3 दोष नष्ट होतात. मग येऊनी गोपाळ. मग गोपाळचं वास्तव स्वरूप काय? गोपाळ म्हणजे काय? चक्र घेऊन येतो का तो आपल्या आतमध्ये? त्याचं स्वरूप आहे सत चित आणि आनंद, हे त्याचं वास्तव स्वरूप आहे. ते सगुणातलं स्वरूप आहे. ते भक्ती करताय तेवढ्या पुरतं आहे, ते कायमचं नाही. पण त्याचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्या आतमध्ये आहे ना. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांची. योगी ज्या आनंदामध्ये आता गोयेमध्ये झोपले बसलेले शांत, तिथं काहीच नाही आहे, पण त्या आनंदामध्ये येते. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात गोपाळ येऊन राहिले, त्या गोपाळाच्या आनंदामध्ये येते, भगवंताच्या त्या आनंदामध्ये. मग ते आनंद आपल्याला प्राप्त होतो जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर. महाराज सांगतात प्रथम चरणामध्ये तुम्हाला ते सुख प्राप्त होईल, तो ब्रह्मानंद प्राप्त होईल, पण नामस्मरण केलं तर. प्रथम चरणात सेऊ ब्रह्मानंद साधन काय सांगितलं? भगवंताचं नाम जर चिंतन जर केलं तुम्ही, मग सुखे शिव ब्रह्मानंद. सुखाना त्या आनंदात राहू म्हणले आम्ही. सुखाशी शेजारी
पहुडे खा. हे साधं सगळे संत नाथांचं तेच मत आहे, नामदेवरायांचं तेच मत आहे. बाबा अहंकार निशी घन दाट. बाबा अहंकार निशी घन दाट. गुरु वचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बळवंत. तेने मार्ग दाविला सुखद. हरी राम गोविंद वासुदेवा. हरी राम गोविंद वासुदेवा. सगळ्या संतांचं एक मत आहे, बाबा अहंकार निशी घन दाट म्हणजे अज्ञान गेलं. गुरुवचनानं काय झालं, फुटली पहाट म्हणजे प्रकाश, ज्ञान प्राप्त झालं. पुढं म्हणलं आला शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झाले या शरीर. कशामुळं, कोणत्या माठात पाणी गार होतं? हा, पाजारणाऱ्या माठामध्ये. आता मग फ्रीज मध्ये पाणी गार नाही होत का? हा? कृत्रिम आहे ती ओरिजिनल नाहीये. फ्रीजचं हे ओरिजिनल नाही. माठ जर पाझरला तरच पाणी गार होतं, अन्यथा नाही होत. बाय त्याला आतून सिमेंट लावतं, पाजर होतं म्हणून. आमच्याकडे लावतात लई माठ पाजर होतं म्हणले, त्याला बाहेरून सिमेंट. आता काय उपयोग आहे त्या माठाचा मग, नाही का? तसा हा माठ पाझरला पाहिजे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. भगवंताच्या चिंतनाना कधीतरी आपल्याला आनंद प्रेमासुर आले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ते सगळं त्याचा पुरावाच आहे. ज्यावेळेस तो ब्रह्मानंद आतमध्ये आत्मानंद प्राप्त होतो ना, ते सुख सांडत आहे डोळ्यातून. नेत्री अश्रूंची आधारा, ते रोमांच शरीरा, नाही का? ते या पंढरीशी घडी म्हणले. खळा पाजर उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडी. म्हणून ही पंढरी कळावी, याच्यातला पंढरीनाथ कळावा. आणि मग जर आपलं अंतकरण पवित्र झालं ना महाराज, बाबा म्हणायचे अरे पोट भरणं लय अवघड आहे. इतका परमार्थ सोपा आहे, पण रीत कळाली तर. रीत चुकली जन्माचे जन्म जातीन, पण नाही महाराज, काही पदराला लागत नाही महाराज. म्हणून नाथ महाराज प्रथम चरणात सांगतात, सुखे शिव ब्रह्मानंदा. ब्रह्मानंद म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. काय साधन गाऊ राम नाम, मग नोहे मग बाधा. सगळ्यात मोठी बाधा आहे यमदूताची. मृत्यूची भीती आहे ना प्रत्येकाला. कोण आहे असा ज्याला मृत्यूची भीती नाही? संत सोडले तर. म्हणजे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुका म्हणे काळ आता काही करू न शके, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. महाराज नाथ महाराज समाधीच्या टायमाला 3 वेळा थांबले ना. यांनी ज्या वेळेस सांगितलं होतं सगळ्यांना, आता षष्टी तर अगोदर होतच होती ना. सद्गुरूंना दत्तात्रेयांची भेटवी षष्टीचीच, अनुग्रह षष्टीचाच. आणि महाराजांचे सद्गुरूंनी स्वामींनी षष्टीलाच दे ठेवलेला आहे. म्हणजे नाथ महाराजच षष्टी करीत होते आणि त्यांना अनुग्रह षष्टीलाच भेटला, नाथांना बी. अजून एक गोष्ट घडणारी म्हणली षष्टीला. अगोदर सांग, म्हणजे त्यांनी सुद्धा समाधी षष्टीलाच घेतलेली आहे ना. पण नाथांनी त्याच्या अगोदर 2-3 वेळा दे ठेवला होता नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये. आणि ज्यावेळेस नाथांचं मग ती चालला ना सगळा विधी, त्यावेळेस ब्राह्मण म्हणले काय मग आयुष्यभर त्याच्यात गेलं, शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं. ते भाऊबंद भाऊबंद म्हणजे शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. आयुष्यभर याच्यातच गेलं ना अख्खं आयुष्य. नाथ महाराज म्हणले मला नाही जायचं आज, तुमच्या खांद्यावर तर जायचंच नाही. थांबा म्हणले, सोडा म्हणले, अजिबात नाही जमायचं. म्हणजे अधिकार आहे ना. नोहे मग बाधा काळ दूत यामाची, ज्याची सत्ता आहे थांबवायची, स्वतःला थांबता येतं, दुसऱ्याला सुद्धा थांबता होतं. नाही जायचं म्हणले तुमच्या खांद्यावर. दुसऱ्यांदा परत काही दिवस म्हणले आता आम्हाला बोलावून आलंय भगवंताचं, आम्हाला जावं लागेल म्हणले. शरीर ठेवून दिलं महाराजांनी. दुसऱ्या वेळेस निघाले पेठेतून. पैठणच्या पेठेमधून विधी चालला होता अंत्ययात्रा मोठ्या भजनामध्ये. आणि मग एक बाई
नेमकं लग्न झालं होतं आणि पुरीला वाटं लावायचं होतं. काय मेल्याला म्हणले आजच जायला जमलं याला. मला नेमकं पुरीला पहिलं मूळ म्हणले. आता पूर्वी लोकांना लई घाबरत होती लोक पूर्वी अंत्यविधी म्हणजे. अरे पार या स्मशानभूमीजवळून जायला अजून लोक घाबरते काही काही. सगळ्यात तर पवित्र ते बोले बाबा तिथं जाऊन तपश्चर्या करतो नाही का. ती म्हणली मेल्याला आजच काय जमलं. नाथ महाराज म्हणले आता काय मला जायचं नाही, आता कोणाच्या खांद्यावर जायचं नाही, मला जायचंच नाही म्हणले आता यांच्याबरोबर नाही का. महाराज थांबले तुझ्या पुरीला वाटला म्हणले. महाराजांनी जलसमाधी घेतलेली स्वतः, म्हणजे काळावर सत्ता आहे थांबवायची, स्वतः तर थांबवायची तयारी पण दुसऱ्याला सुद्धा थांबवायची तयारी आहे. विठ्ठला विठ्ठला नाथ महाराजांच्या समकालीन एक त्या काळात एक रामकथा करणारे होते श्रीकृष्णदास म्हणून. त्या काळामध्ये त्यांच्या समकालीन एक फार त्यांना ज्योतिष या विद्या जास्त अवगत होत्या. आणि मग त्यांनी रामायण लिहित होती. ती रामायण लिहिल्यानंतर काही भाग लिहायचा राहिला होता. हे भावार्थ रामायण नाही बरं का, तो स्वतंत्र विषय दुसरा. कृष्णदास म्हणून एक असे महात्मे होऊन गेले. आणि ते रामायण लिहित असताना त्यांचा अभ्यास होता सगळा. त्यांनी ते कुंडलिनीचा हे ते सगळं शास्त्र हे पत्रिका वगैरे सगळं अध्यात्मामध्ये चांगलं त्यांचं वर्चस्व होतं. परंतु नाथांकडे आले, त्यांनी सांगितलं माझ्या पत्रिकेत असा असा मृत्यूची योगी म्हणले. आता लगेच मी जाणार आहे 2 दिवसामध्ये आणि माझं हे जे रामायण आहे अपूर्ण राहिलंय म्हणले, आता लिहायचं. आता मी काय करू म्हणले, तुम्ही लिहा म्हणले एवढं. नाथांना ते म्हणले का आता मी जाणार, मी आतापर्यंत एवढ्या पत्रिका पाहिल्या, माझा जो काय अभ्यास आहे एवढा त्याच्यानुसार माझा मृत्यू आता समीप आलेला आहे आणि आता मी जातो, पण माझं हे राहिलेलं रामायण तुम्ही लिहा म्हणले, हे पूर्ण करा. नाथ म्हणले नाही जमायचं, तुलाच लिहावं लागेल ते. आपण माझा मृत्यू आहे ना म्हणले, आता मी जाणार आहे म्हणले, काळाला कोण थांबू शकतंय म्हणले नाही का. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाण, ते कोणाची सत्ता चालत नाही ना. तुका म्हणे तेथे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखी येतो सुखाची एकला मी दुःख भोगी कुंभ. पण तिथे कोणी सोडविना एका, पण संतांमध्ये जी शक्ती आहे, संत काळाला सुद्धा थांबू शकतात. विठ्ठला विठ्ठला दासला बोलवलं जवळ. किती राहील तो लिहायचं म्हणले तुला हे रामायण लिहायला किती दिवस लागतील, अपूर्ण जो काय राहिलं याला किती दिवस लागतील तुला. ते म्हणले मी 10-12 दिवस लिहीन म्हणले. रात्रंदिवस बसलो तर 11 दिवसात मी पूर्ण करीन म्हणले. काय म्हणले तुला 11 दिवस मृत्यू येत नाही म्हणले. नाथांनी सांगितलं 11 दिवस तुला काळ काही करू शकत नाही म्हणले, ती माझ्याकडे जबाबदारी लागली म्हणले. 11 दिवस तू खुशाल निवांत ले म्हणले, तुझं पूर्ण कर आणि पूर्ण झालं का रामायण घेऊन माझ्याकडे ये म्हणले, मग पाहू आपण काय असेल ते. गेले ना ते घरी गेले, बेस्टपैकी त्याने राहिलेलं पूर्ण रामकथा रामायण पूर्ण केलं 11 दिवसामध्ये. सगळं पूर्ण केल्यानंतर 11 दिवस संपला. आले नाथांकड, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणले तुमच्या कृपेनं माझं पूर्ण झालं म्हणले, काळ थांबावला म्हणले, काय तुमची सत्ता आहे म्हणले नाही का. काळावर सत्ता आहे म्हणजे सामान्य सत्ता आहे का. मग नोहे मग बाधा काळ दूत या माझी. मग किती नामस्मरण असं नाथांचं, काळाला थांबवतात म्हणजे शक्ती किती मोठी असन. आणि मग पूर्ण रामायण लिहिलं. म्हणले मग आता जाण्याची तयारी का. हो म्हणले आता काम झालंय म्हणले. मग भगवंताचं नामस्मरण करत करत सहज देह ठेवला. विठ्ठला 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 शक्ती तयार झाली. शक्ती तयार झाल्यानंतर सहज भगवंताचं चिंतन करता करता देह ठेवला. महाराज म्हणतात ना, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून या नीट, तन मन ध्यान लावून या नीट,
स्मरा आधी, जरी करणे असेल गोड शेवट का. गोड शेवट होणं म्हणजे काय? गोड शेवट होणं म्हणजे लय लाडू घालणं नाही. लाडू घालले तात्पुरतं सामान्य भौतिक दृष्टिकोन गोडे चांगलं आहे, ते अन्नदान वाईट आहे असं नाही, पण खरंच जो गेलाय. आता बाबांना जाऊन किती दिवस झाले? 4.5 महिने झाले. 5 दिवस कसा निघून जातो कळत आहे का? यालाच माया म्हणतात. माया माया वेगळी काय? 4.5 महिन्याचा काळ होऊन गेला. वाटतंय का असं नाही का? धर्माला असे प्रश्न विचारले होते ना यक्षांना, काय सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणले याच्यामध्ये? हेच आश्चर्य, दुसरं कोणतं आश्चर्य? आपल्या समोर धडधड जळतंय, अंत्यविधी चालतात, भजन चालतंय, पण आपण जाणार आहे आपल्या डोक्यातच नाही. याच्यापेक्षा मोठं कोणतं आश्चर्य? अल्प आयुष्य मानव शत गणिले ते अर्धरात काय. मध्ये बालत्व काय भजनाची उरले ते पाय. अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरा मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाय का. आयुष्य किती घे तसं पाहिलं तर, पण आपल्याला विवेक नाही आणि आपल्याकडे वैराग्य टिकत नाही. वैराग्य आपलं टिकत नाही. वैराग्य होतंय आपल्याला, तेवढ्या पुरतं वैराग्य होतं नाही का. आता त्या बाबाचा उद्या 16च आहे ना रामाचा. दशरथ राजाचा म्हणले 1 केस पांढरा झाला होता, लगेच राज्याभिषेक. काय वैराग्य का सामान्य आहे का? आता सगट झाली तरी वैराग्य होईल. काय करतात म्हणले, कुठं वैराग्य राहिलं कलियुगात हो. ते जे खास वैराग्य असताना सात्विक वैराग्य, ज्याच्याकडे वैराग्य तो चिटकत नाही महाराज. कशा करता वैराग्य लागतं? देवाला धरायला नाही वैराग्य लागत बरं का. याला सोडायला वैराग्य लागतं. विठ्ठल विठ्ठल कधी अशी चांगली तरुण व्यक्ती अशी अचानक अटॅकनं गेली, मग आपल्याला 10-15 दिवस हळहळ होती बरं का. 10-12 दिवस फक्त काय चांगलं होतं, काय खरं आहे म्हणले याच्यावर. काय या क्षणात काहीचे काही होऊन जात आहे. अटॅक काय राहतं नाही का. टिकत कुठं आहे? खरं की टिकत नाही महाराज. कधी काही घडू शकतं काही. आता तर कलियुगामध्ये शरीर पडणं म्हणजे एकदम किरकोळ गोष्ट झाली. किती शरीर रोगाचे भांडारे नाही का. निमित्त लागतं लगेच जिकडं तिकडं होत असतं नाही का. म्हणून वैराग्य पाहिजे, सावध पाहिजे. आपण सावध नवे आपली तयारी अगोदरच व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान होत नाही, किती संतांनी छाती ठोकून सांगितलं अमर रहा. अरे तू मरणारा नाही बाबा. मरणारा तुझं शरीर आहे, तू मरत नाही. तू जन्मतही नाही, तू अविनाशी करी लावी मना पेशे. तो एक देव करुणी तिने विना जीवा
येरते माईक सगळ्याची व्यावृत्ती करून टाकली तर काहीच ठेवलं नाही. एक भगवान परमात्मा फक्त आपली भीती घालू शकतो. कारण तो कसा आहे, अविनाशी आहे. तो कधी कुठं जात, त्याचं स्वरूपाचं काय वर्णन केलं शास्त्रानं नाही का? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया 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 निर्गुण निराकार तूच रघुराया निर्गुण निराकार तूच रघुराया मैं गुलाम भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूपी, त्याचं रंग नाही, रूप नाही, काय नाही. तसं जे भगवंताचं स्वरूपी अविनाश करी आपुले आयसे लावी मना पिसे पिस म्हणजे वेड देवाचं लागाव, हे होय, प्रपंचाचं लागून काय भेटणार आहे नाही का? शॉक देतील, काय करतील, काय भरोसा नाही काय करतील. पण देवाचं जर वेड लागलं, अविनाश करी आपुले आयशी, तो आपल्यासारखाच करीत असतो भगवंत. काय देतो भगवंत नाही का? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, गर्भवास येणे जाणे खुंटले, जन्ममृत्यूची भीती नष्ट होती. त्याशी ते तात्या काय म्हणतो, ते जायचं म्हणले. आता काय स्थिती परमार्थातली महाराज. बरेच जण बसलो, इतके जण बसलो होतो आम्ही, कार्यक्रम झाला म्हणले आता जायचंय, आता आनंदात जायचंय म्हणले. एकदम आता ही शेवटची भेटी म्हणले आपली, इतकं छाती टोकून सांगितलं, आता जायचंय म्हणले. आता काय स्थिती असते हो, एका कोणत्या जन्मात एवढी साधना केली असं नाथांची बघतंय, आणि हा प्रसाद भेटलाय त्यांना, काय अवस्था आहे, लईच भारी. आता येणे प्रत्यक्ष ऐकलंय ते दिवशी, ते आम्ही तर बऱ्याच वेळा ते अशी भाषा बोलतात, एकदा त्यांच्या स्थितीत गेल्यावर नाथांची भाषा बोलतात, नवनाथांची, त्यांच्यावर फार कृपा आहे. ते म्हणले हा प्रसाद मिळालाय म्हणले, नाथांचा प्रसाद, मला दत्तात्रेयांचाच प्रसाद, काय बोलत होतं भारी ते. आणि त्या दिवशी म्हणले आता ही शेवटची भेटी आपल्यावाली, जसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ना, म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो विमानी बैसून या, तशी स्थिती परमार्थाची होती. कशाना? गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यम. जर भगवंताचं स्मरण केलं तर सगळं बंधन नष्ट होतं. गृहपादात महाराज सांगतात, करू वासुदेव, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, खंडेल कर्माचे तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव वासुदेव स्मरण. जप नाही म्हणला आता इथं. इथं स्मरण नुसतं स्मरण आहे. स्मरे त्या हरिहरा शरण जाई परियंदे मदलसा सोम जोजो रे बाळा. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे क्रमी कीटकात. रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा भजे त्या हरिहरा शरण धाये कृष्ण माऊली. हे वरून प्लॅस्टर आहे म्हणून बरं आहे म्हणली ती मदाला म्हणते. हे प्लॅस्टर नसताना दिवसा या कावळ्या कोत्रीने लचके तोडले असते आपल्याला. ते प्लॅस्टर आहे वरून, पण आपलं स्वरूप नाही ते, नाही का. म्हणून ती एक माता मदलासा आपल्या पोटात मुलाला ब्रह्मज्ञानाचा झोका द्यावा होता. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करती. उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड येथे साधू आणि संत आसती बाबुदंड. काय जो मुलगा अलर्क राजा आता गादीवर बसणार आहे,
चक्रवर्ती राजे होती त्या काळात, असे काय 5 वर्षाची होते काय ते चक्रवर्ती राजा, तरुण राजा, एकच मुलगा प्रवृत्तीवर ठेवला, बाकीचे तर साधू झाले होते ना. आणि त्या मुलाला उपदेश करणारी ब्रह्मज्ञानाचा उपदेश, उठी पुत्रा जाई तीर्थी रे हिंड, आणि तो गादीवर बसणार, त्याचा अभिषेक आहे, राज्याभिषेक जेथे साधू आणि संत असती बा उदंड, त्यामध्ये आत्मज्ञानी, एखादा आत्मज्ञानी महात्मा त्याला तू शरण जाय, तो तुझं बुजवील प्रचंड. आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी, विठ्ठल विठ्ठल. काय करीन तो महात्मा, हे वासुदेवाचं स्मरण कसं करायचं ते सांगण, बाकी काय सांगणार आहे. वरमास्त साधूकड चालू आहे प्रत्येकाचं, पण माहिती नाही ना कोणाला रीत. म्हणले मग रीत आम्ही पुस्तकातून वाचून आणि ग्रंथातून वाचून लय जण आदबले, काहीच पदरात नाही पडत. ठोकून परत इकडेच यावं लागत. आमच्याकडे आली होती 1-2 जण, लय अभ्यास केला, लय सगळं करून पाहिलं, काय कारण माऊलींना ते सांगूनच ठेवलं, मोठके गुरुमुखी उदय हृदयी स्वयंबचे असे, पण ते गुरुमुखातूनच यावं लागतं. पाऊस हा मेघातूनच यावा लागतो, तसं समुद्रात तर रगड पाणी पृथ्वीवर दुष्काळच पडायचा नाही, इतकं पाणी जास्त आहे, जमीन कमी आहे. मग का आपल्याला पाणी नाही म्हणाले तुम्हाला आता बोला एवढं पाणी समुद्राला, ते पाणी उपयोगीचं नाही ना. मग या सरकारनं तर मोठ्याल्या पाईपलाईन आणून सोडल्या असत्या ना, एका जिल्ह्याला एक पाईपलाईन समुद्रातून, कधीच बंद नाही आहे का, त्याला काही मीटर लावायचं, ते पाणी चालत नाही ना. तेच पाणी चालतंय, पण बाष्पीभवन होऊन वर जावं लागतं त्याला, ते ढग तयार होत्यात, आणि तेच ढग जेव्हा पाण्यामध्ये पडतील मग ते पाणी आहे. तसं तेच नाही, आणि सगळे पण ते साधूच्या मुखातून जर आलं तरच फल प्राप्त होतं. विठ्ठल संत आपल्याला ही रीत सांगतात, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. वर्मय बंधन संत तेच सांगतात का मृत्यू हा तुला नाही बाबा, मृत्यू हा शरीराला आहे, आणि शरीर हे तुझं स्वरूप कधीच नाही आहे, भ्रम झालेला आहे, भ्रांती झालेली आहे. जेने भ्रांतीपासून फिरतले, गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले, त्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलंय संतांनी आपल्याला. शास्त्र शुद्ध परमार्थ आहे बरं का आपला. ज्ञानेश्वरी आणि भागवत बाबा सांगायचे, पिनल कोडे 2. तुम्ही बाकीचे ग्रंथ पहा, अभ्यास म्हणून सगळेच पहा, पण ज्याला खरं वर्म समजायचं, ज्ञानेश्वरी आणि भागवताचा जर अभ्यास केला, चिंतन केला ना, मृत्यूची भीती नष्ट होते. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला बुद्धी मान्य करत नाही, लगेच पहिल्या सांगितलं, आपण काही निळोबा आहे नाही, रामकृष्ण परमहंस नाही, एकदा सांगितलं महावाक्यान झाला मुक्त. आपल्याला वेळोवेळी सांगून मग ती बुद्धी काय करते, स्वीकार करते, अरे खरंच आपले सद्गुरू सांगतात, ज्ञानेश्वरी महाराजही तेच सांगतात, भागवतही तेच सांगतात का तू देह नसून तू ब्रह्मस्वरूप आहे, तू माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ रोज हरिपाठात म्हणतो नाही का. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा नाही का. विठ्ठल आमुचे जीवन, सगळं शास्त्र सगळं संत तेच सांगतात, अरे त्यांचंच बरोबर आहे म्हणतात. म्हणजे बुद्धी स्वीकार करती पण लगेच नाही करत, त्याच्यावर संस्कार करावं लागतात, सारखे संस्कार करता 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 एक दिवस ते ओझं टाकून देत होतो. मग जया परमार्थाची
अभंगामध्ये नाही का, जया परमार्थाची चाळ तेने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे काय, हे जे घेतलं ना आपण, मी देह, देहाच्या संबंधानं सगळं माझं, मी जातोय, मी मरतोय, मी सुखी, मी दुःखी, नाही का म्हणलं ना शंकराचार्यांनी, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ते स्वरूप मी आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे का हे काही दुःख आहे का, द्वेष आहे का, मत्सर आहे का, लोभ आहे का, काहीच नाही. ते शुद्ध स्वरूप आपण आहे. आणि आपण कोणतं थोडं थोडं घडतंय आज, म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्ण शुद्ध होईल, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवो, तेच वासुदेवाचं स्वरूप आहे. नाव बदललं तेच वासुदेव आहे, नाही का. जया परमार्थाची चाड तेने सांडावी लिगाड, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता. हा, मग ती बुद्धी मान्य करते. जसे तुकोबारायांच्या बुद्धीनं मान्य केलं ना, मी वासुदेव तत्वता. आता ते देऊच स्वतःचं हे नावगाव नाही, देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो करू सत्ता कावणारी, मी वासुदेव स्वरूपे. एकदाच सांगितलं, ते बी जागृती सांगितलं का स्वप्न सांगितलं. बाबाजींनी स्वप्न येऊन तो केला, अनुग्रह दिला निजप्रती. मानियाला स्वप्नी गुरुचा अनुग्रह स्वप्नात एकदाच, परत भेटे का सद्गुरूची परत भेटे. एकदा सांगून ते म्हणतात मी, म्हणजे काय निश्चय झाला असं, मी आता कोण आहे, वासुदेव स्वरूपे. मग जो वासुदेव स्वरूपे त्याला मृत्यू आहे का. जया आजरे पूजले पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपेची केली, न त्यागिता दिव्य लोकाशी नेली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय जातं, भीती जाती, भीती जाते. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग. आता भीती कुठे आहे हो. ते म्हणले ना, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा गोड झाला, माझा गोड झाला, माझा गोड झाला, माझा गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. ही तयारी करायची आपल्याला, दुसरं काय करायचं. शेवट तो भला गोड झाला. कुठं आता माहेरला गेलो म्हणले, आलो निजाच्या माहेर. आता पांडुरंगाकडे चालल्यानंतर माहेरला जायला भीती वाटते का. माहेरला जाण्याची काही, उलट माहेरला जाणं आनंदाचं आहे ना. जी ती कळावं माहेर आपल्याला का आपलं माहेर आहे भगवंताच्या मूळ स्वरूपाला जायचं आपल्याला. परत आनंद सागर होती, जालन्याचीच होती ती, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आनंद सागर. तरुणपणात परमार्थ केला, लवकर गेली ती. जरा इतकीच सेवा केली तिने, इतकीच सेवा केली. एक दिवस सद्गुरू संतुष्ट झाले. अरे तुला काय लागत बोल म्हणले. आता काय अधिकार होते, हनुमंतरायाचे होते, तुला काय लागत, काय मागावं तिने. ते म्हणले मला आनंद लागतो म्हणे. हेच मागितलं, ब्रह्मानंद लागतो मला हे जगातलं. तू काय म्हणे कार्य नाशिवंतासाठी, मला हे नाही लागत म्हणले, मला आनंद लागतो. ठेवला ना डोक्यावर हात. काय म्हणले 13 कोटीचं चिंतन कर म्हणले. त्यांच्या आईनं तिने संगत 13 कोटीचं चिंतन केलं होतं. इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन केलं, त्यांना आयुष्य कमी होतं.
इतक्या भारी तीनदा 13 कोटीचं चिंतन केलं. 13 कोटीचे पुरुष यांना 3दा केले आयुष्यामध्ये. 13 कोटी 3 वेळा. काय स्थिती झाली असं? मौनात राहायचे काय, रोजचे सारखे चिंतनच करायचे. राम नामाचं 13 कोटीचं 3दा केल्यानंतर त्यांनी देह ठेवला होता. सहज देह ठेवला. सहज असा देह ठेवा असा, कारण वासुदेव स्वरूप झाले ना. मग त्यांनी देव ठेवलेलं, बाकी ते लागले ना भजन सुरू केलं, लागले रडायला. भजन म्हणजे हे भजन नाही सुरू केलं, रडायला लागले का? पण त्यांची आई अधिकारी होती. परिणाम पहा नामस्मरणाचा काय असतो. आता आईचं काय प्रेम, पोटचा गोळा गेला, तरुणपणात गेला, आपल्या अगोदर गेला, डोळ्याला पाणी सुद्धा नाही, मेल्यावर रडायचं काय म्हणले तुम्ही? अरे भजन करा म्हणले, भजन केलं तर त्याला बरं वाटन म्हणले. तुम्ही रडत्या काय, रडून काय पदरात पडणार आहे म्हणले. भगवंताचं भजन करायला आई भजन पुढं म्हणत होते, ते बाकीचे मागं म्हणत होते. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
भगवंताचं जर नामस्मरण केलं तर करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन. वासुदेव कर्मच ब्रह्मरूप झाला. आता कर्म धर्म त्यांचा कर्म शिल्लक नाही राहिला तर जन्म मरण नाही. जेणे उगानिले कर्म येण्याचे पुशिले जन्म मरण संपलं ना. आता इथं बीज जळालं तर काय उतरण. हे आपण औषध मारितो तरी उतरत पण समळ नाही जळत जळतं का परत होतं ना. पण जास्त जाळून टाकावर असं चांगला भुसाच्या ठिकाणी पहा उतरतं काही परत. मोठा भुसाचा गंज असला आणि तो जर 2-3 दिवस जळाला तर तिथं बी उतरतं का. जसं वासनेचे बीज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. त्यानं हे कर्म सुद्धा ब्रह्मरूप होतं. काय म्हणले मग तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करा पण भगवंताचं नामस्मरण करा म्हणले 3ऱ्या चरणात. तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ. वाटे विठ्ठल नाम घेऊ वाटे विठ्ठल नाम घेऊ वाटे विठ्ठल नाम घेऊ वाटे विठ्ठल नाम घेऊ. आ संता संगे सेवू संता संगे सेवू आ संता संगे सेवू संता संगे सेवू. वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी. करू वासुदेव स्मरण 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 करू वासुदेव स्मरण. तीर्थयात्रे सुखी. तीर्थयात्रेचा संत निषेध नाही करत बरं का. निषेध नाही तो माऊलीच्या हरिपाठात निषेध नाही तो. नामस्मरण नाही केलं तर येते. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी.
गाथ्यामध्ये तीर्थावळीचे अभंग आहे. जे माऊली हे प्रमाण सांगतात ना, त्यांनीच नामदेवाला घेऊन तीर्थयात्रेला गेले होते ना. नामदेवराय येत होते का? नामदेवराय म्हणले नाही, मी काय तीर्थ, आता सगळं तीर्थच पांडुरंगाची, तर माझ्या संग बोलतोय, चालतोय, नैवेद्य खातोय म्हणले, मी त्याला सोडून कुठं राहतच नसतो म्हणले. पण माऊलींना देवाकडे वशिला लावला, आम्हाला पाठवा म्हणले. तीर्थयात्रेत त्यांना धर्माचं कार्य करायचं होतं ना, त्यांना काय गरज आहे तीर्थयात्रेची, आपल्याकरता तीर्थयात्रा आहे त्या, नाही का. आणि मग पांडुरंग म्हणले जाय नामा. नाही म्हणले, मी तुला सोडून जात नसतो. अरे ज्ञानेश्वर महाराज मी काय वेगळा आहे का म्हणले, माझ्याबरोबरच चाललाय म्हणले तीर्थयात्रेला म्हणले तू, नाही का म्हणले. आणि मग सगळं सांगितल्यानंतर तीर्थयात्रेचा निषेध कोणत्याही संतांनी केलेला नाही. फक्त तीर्थयात्रेला गेल्यानंतर नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण करण्याकरता तीर्थयात्रा असते. आता हे लोक परिक्रमा करतात, काय मजा माराय करताय का, तपस्या करताय, घरी होत नाही. ते वातावरण तसं अनुकूल आहे, वैराग्य असतं, पायी चालायचं. पायी तीर्थयात्रा घडो, बाबा म्हणायची टकोळं डान गहाण पडो, नाही का. यात्रा वारी डोक्यानं करायची का पायानं करायची, म्हणजे वर्म जाणून करायची. विठ्ठला विठ्ठला राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले. यज्ञ पाऊला पाऊले, 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 यज्ञ पाऊला पाऊले. म्हणले ना, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा, हरिनाम कीर्तन, संताची पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. तीर्थयात्रेचा निषेध नाही. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तीर्थयात्रा केलेल्या आहे संतांनी. आणि आजी अगोदर माझा नेम सिद्धीने, आजी माझा नेम सिद्धीने, आजी माझा नेम सिद्धीने, आजी माझा नेम सिद्धीने. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. आजी माझा नेम सिद्धीने, आजी माझा नेम सिद्धीने, आजी माझा नेम सिद्धीने. नाथांचंच प्रमाण आहे ते. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, नाही का. हा नेहमी तू सिद्धी ने म्हणली, तू माझ्यावर कृपा कर. काय गोड अभंग आहे नाथांची, बापरे बापरे. पायी तीर्थयात्रा करावा. एक आता आता आपल्याकडून नाही एवढ्या तीर्थयात्रा झाल्या, पण जे मंडळी गेले असतील, कारण एक तर तीर्थाचा पावर, त्याच्यात नामस्मरण म्हणजे दुधात साखर आहे, आणि त्याच्यात जर सत्संग असला तर, म्हणून सत्संग तीर्थयात्रेला जावा, पण संतांसंग जावा. विठ्ठला विठ्ठला. अण्णांना बळच नेते, त्याच्यामुळेच नेते. तुमची सेवा करतो का काय नाही, त्यांना सत्संग घडतोय, त्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये, त्यांना त्रास होतोय, वेळ नाही, पण ते त्यांना वर्म कळालं का. महात्मा जर संगतीत असला ना, वेळ व्हायला जात नाही, विवेकावर असतं, वेगळंच असतं, नाही का. आता आपण मागच्या वेळी त्र्यंबकला गेलो होतो. काय पायी तीर्थयात्रेचा काय आनंद असतो महाराज, काही वाटत नाही. सुख दुःख तसंही शरीर किती लाडवलंय, पण तिथं चाललं ना फार याचं सगळं मिटत आहे महाराज. आता आलाय अधिक, आता जायचंय आपल्याला. विठ्ठला विठ्ठला. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळाशी दुरी ठेला, अजून आहे थोडा लांब, काही काय ना थोडाफार चालला एक दिवस आपला व्यवस्थित, मग काय आपल्याला 2 दिवस किती आनंदात जाते, बेस्ट पैकी, नाही का. त्यावेळेस पाऊस होता, आता ऊन आहे थोडं, काही का असा ना, तसं आपण ऊन तरफडतोच दिवसभर ना नाही का. कुठं आपली हायगी का. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ,
वासुदेव सतत मरे वाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिवू वासुदेव धनिवरी. फार फायदा असतो संतांच्या संगतीत गेलं. मग योग आला होता आम्हाला काशीला जायचा. एक जोडपं होतं आमच्याबरोबर लय सात्विक. त्याच्यातली जी आता आली होती कार्यक्रमाला दिवशी रात्री ती त्यातली जी ताई होती ना ती 2-3 वेळा गेली होती. महात्मे आता वारले ते जे ठेवला विठ्ठल भाऊ म्हणून एक महात्मे होऊन गेली गणेशानंद महाराजांचे शिष्य. ते जरा लय कडक काम होतं लईच कडक होतं. आती गेला न लगेच अनुग्रह दिला नाहीच त्यांच्याकडे काठीच राहायची. तर सहज विषय निघाला. आता आमच्याबरोबर बरेच नामधारक होते. मग गेलो होतो आम्ही त्यावेळेस. मग हे काय हरिपाठात त्या बाय अशा बेस्टपैकी वेगळ्याच आनंदामध्ये ती म्हणायची लयच आनंदात दिसते लोक काय. मग बायाने सांगितलं वाटतं तू अनुग्रह घे अमुक माळ अमुक. तर मी 3दा अनुग्रह घ्यायला गेले पण मला दिला नाही म्हणली. तिचं माहेर तिथलं आहे. अरे म्हणले मग ती म्हणे मग तिला बाईने सांगितलं असं तुला जर इच्छा असली तर माळ घालती ना आता हे असं तसं. तिने आम्हाला दोघांना बी ते माणूस लय सेवा करायचं. ते तुरकणे पाहुण्यासारखं सारखं पळायचं. कोणाला कोणी काही काम सांगा पाणी आणा आमका आणा तमका. ते लय सात्विक लय बोळ. ते दोघं बी 2-3 दिवस नेट लावलं म्हणजे आम्हाला माळ घालायची अनुग्रह घ्यायचा. नेमकं काशीमध्ये गेलो आम्ही संत संगी शिव. काशीमध्ये गेल्यानंतर तिथं माळी दिसली. अरे मला माळी घेतो मला दोघांना माळी घेतल्या. आता तिथं लय निवांत आहे. दर्शन वगैरे झालं. कोण फोटो काढितं कोण काय पाहतं. त्यांना म्हणलं इकडे घेतो मला माळ घालायची आहे ना. आता भोले बाबाचा प्रसाद तुम्हाला मूळ ठिकाणून भेटतोय म्हणले. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी देणं काही त्रिपुरारी सांगितले. ते तुम्ही लय भाग्यवानी म्हणलं. सगळे लोक नादात होते. कोण फोटो काढतं कोण काय घेतं कोण सगळं त्या दोघांना बोलवलं भोले बाबाच्या समोर. असं मग आम्ही उभं राहिलो. दोघं माळी घातले त्यांच्या गळ्यात. मला म्हणलं आता तिथं निवांत होतं आमच्याजवळ कोणीच नव्हतं ना. तिथं बेस्टपैकी त्यांना अनुग्रहाचं नामस्मरण करा म्हणलं. आता चिंतन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गंगापूरचं जोडपं आहे. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे पोरं सोना सगळे माळकरी झाली ती. मग म्हणजे हा सत्संगामध्ये तीर्थयात्रेमध्ये फायदा आहे. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगी देऊ वासुदेव धनिवरी. आणि अजून काय काय फायदा होईल म्हणे. लोभ जाईन ममता जाईन दवडा सगळं जाईन 4थ्या चरणामध्ये. लोभ ममता लोभ ममता दवडू आशा लोभ ममता दवडू आशा लोभ ममता दवडू आशा लोभ ममता दवडू आशा. उदर विद्येचा ओळसा उदर विद्येचा ओळसा उदर विद्येचा ओळसा उदर विद्येचा ओळसा. न करू आणि कसा याचा न करू आणि कसा याचा न करू आणि कसा याचा न करू आणि कसा याचा. वासुदेवा वाचोनी वासुदेवा वाचोनी लोभ घेतलाय बा. हा लोभ लय अवघड आहे नाही का. लोभ अर्जुनाला त्याच्याकरता 18 अध्याय गीता सांगावं लागली नाही का. गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो. हा लोभ मोह ममता हे सगळे त्या ममतेची पोरं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळतं सगळं. गणगोत तिच्यावाला आहे. आणि तीच माया तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया नाही का. हे काय सामान्य नाही महाराज. आपल्याला गंज वाटतं हे जावा अंतकरणात काही जात नाही हो. एक असा बादर्या पैलवान हे पाडले फक्त संतांनीच.
पिकलिया शेंदी कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाले ठाईस. आपलं नामस्मरण जे आहे ना, नामस्मरण तीव्रतेनं ज्यावेळेस होतं, तीव्रतेनं पूर्ण त्याच्यावर असा पूर्ण जोर होतो ना, त्याच वेळेस ते जातात. वरवर काही होत नाही, वरवर काहीच होत नाही. विठाला विठाला आपण गृहस्थी मंडळी आहोत, आपण व्यवहारी आहोत, पण आपला लोभ कमी झाला पाहिजे. आपल्याला लोभ कमी झाला का नाही आपल्याला कळतं. पूर्वी जेवढा पैसा करता आपण पळत तेवढे आज पळत नाही. पूर्वी आपल्याला सोन्याबद्दल किती ओढ होती, आम्ही सुद्धा गळ्यात लाकीट घालतो. दुसऱ्याचं काय सांगायचं नाही का. पण आता जसं पोरींचं लग्न झालं तसं सोनारतीनं आपली गाठ नाही. विठाला विठाला ते स्वरूप कळतं, विवेक प्राप्त होतो. महाराज काय काय वास्तव स्वरूप काय, ते काय मातीन त्याच्यात तरी काय फरक आहे. माणिका पाषाण खडे जैसे, माणिका पाषाण खडे जैसे, माणिका पाषाण खडे जैसे, माणिका पाषाण खडे जैसे, सोने रूपे आम्हा मृत्यूके समान, माणिका पाषाण खडे जैसे, माणिका पाषाण खडे जैसे, माणिका पाषाण खडे जैसे. लोभ कमी झाला पाहिजे. वस्तू दुःख देत नाही, तिचा लोभ दुःख देतो. वस्तू असू द्या ना जवळ, एखाद्याला माता मावण्या लग्नाला जायचं असू द्या ना, सोनं काय, सोनं वाईट नाही, त्याचा लोभ वाईट आहे. पैसा वाईट नाही, त्या पैशाचा आसक्ती वाईट आहे. विद्वत्ता वाईट नाही, विद्वत्तेचा अहंकार वाईट आहे. वाईट नाही या जगामध्ये. काय आहे, तुमच्याकडे लय पैसा आहे, धर्मकार्यकर्ता वापरा ना तुम्ही. स्वतः एखादा सप्ताह करा ना. काय तुम्हाला अन्नदान करा, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करा. पैसा वाईट नाही आहे, पैशाची आसक्ती वाईट आहे. म्हणून पहिला लोभ, ममता, दवडू, आशा. या आशा झाल्या अवघड आहे हो. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम. महाराज म्हणले भक्त आईशे जाना जे दी गेले आशा पाश. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देई 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 उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला भक्त आयशे जाना लक्षणं सांगितली. जे दी गेले आशा पाश. 7 पाश सांगितले बा ते रामायणामध्ये. आपल्या ध्यानात नाही राहते. पण आशा पाश हा सगळ्यात बेकार. ब्रह्मपाशे बरेच पाश आहे ते. पण महाराज म्हणले सगळे पाश गेले आशा पाश. कधी भक्त आयशे, जो देहावर उदास आहे, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंय. मग हे साधन आहे. देह आपलं स्वरूप नाही, आपली वस्तू नाही म्हणलं, त्याच्यावर प्रेम करायचं काम नाही. साध्य करता सांभाळणं वेगळं, गाडी वेगळी आणि गाडीचा ड्रायव्हर वेगळा. विवेक प्राप्त झाला ना, स्वरूप कळालं आपलं स्वरूप काय. मग भक्त आयशे जाना जे दी उदास, गेले आशा पा. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग वैराग्य प्राप्त झालं. नावडी जन, त्याच्यात धन सुद्धा आलंय, मग त्याच्यात सोनं आलंय, सगळं आलंय. नावडी नावडी म्हणलं, सोडायला नाही सांगितलं, पण आवडत नाही. आवडतं कोण? मग देव आवडतो.
आवडी विठ्ठल गाईजे एकांत, नाही का. मग संत आवडतात, भजन आवडत आहे, देव आवडतोय, स्वरूप कळालं ना, स्वरूप कळालं. म्हणून महाराज सांगतात, लोभ ममता दवडू आशा उदरव्यथेचा वळसा न करू सायास अनिक सायास. आता ह्याच्याकरता दुसरा सायास करणार नाही का. आता पोटाची चिंता करायचं काम नाही राहिलं, त्याचं भजन केल्यावर तो काय उपाशी ठेवीन का आपल्याला, नाही का. आणि का दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अखंड भगवंताचा. आता उदरव्यथेचा या पोटाकरता काय नाही, कारण भगवंताना आपलं शरीर निर्माण करण्याच्या अगोदर प्रारब्ध निर्माण केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अन्न मान धन हे तो प्रारब्ध. मग प्रत्येकाला वाटतं हेलिकॉप्टर मध्ये येणार भेटत सगळ्यांना. नाही नाही, या व्यवस्थेमध्ये प्रयत्न प्रबल आहे आणि परमार्थामध्ये प्रारब्ध प्रबल आहे. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ असा नाही दे रे हरिपलंगावरी, इथं सुद्धा प्रयत्नच करावा लागतात, नाही का. यासाठी केला होता अठ्ठा शेवटचा दिस गोड, पण प्रारब्ध मानावंच लागतं महाराज. प्रारब्ध पुनर्जन्म काय प्रारब्धामुळेच आहे ना, ते सगळं मानावं लागतं, शास्त्र आहे ते. म्हणून आता दुसरं काहीच नाही, काहीच नाही. आता खरं वर्म कळालं. मुख्य काय वर्म आहे महाराज शेवटच्या चरणा सांगतात. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकल धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकल धर्म, एका जनार्दनी नाम शेवटच्या चरणात महाराज वर्म सांगतात, सगळ्या परमार्थाचं वर्म. तीर्थयात्रा आपण 10-12 दिवस निदान 15 दिवस पंढरपूरला जातो पायी, आम्हाला स्मरण घडतंय, घरादाराचा विसर पडतोय. 10-12 दिवस ग्रस्तीला लय झालं ते. 15 दिवस जर तीर्थयात्रेत गेला ना, तो धून निघतो, धून अखंड भजन. काय 4-2 तास झोपण तेवढाच, तरी चित्तात तेच असतं ना, का वेगळं काय आहे का. फोन करावं तर काही ऐकू येत नाही, आवाजच सारं भजनच चालू असतं. बसलं तरी विषय तोच असतो, नाही का. म्हणून सगळ्यात मोठं वर्म जर असेल भगवंताचं नामस्मरण. नामे धर्मा धर्म पावन म्हणलं ना, अरे नामस्मरण हे सगळ्या धर्माचं मूळ आहे. यज्ञ सांगितलाय कलियुगामध्ये, नाही का. नाम आवडत नाही जीवाला, घाई नाही आवडत ते. अमृता हुनी गोड एवढे मेळावे, एवढ्या कथा, एवढे सत्य काय करताय. जीवाला नामस्मरणाची गोडी कळावी, त्याच्याकरता मग थोडं भजन असतं, त्याच्यामध्ये चुटके चाटके त्या निमताना तरी यावा, दिवसोईला लागावा, विनोद का व्हायना, भारुड का व्हायना, गोडी का त्याला गोडी लागावा, ठीक आहे. मूळ उद्देश संतांचा आहे. मुख्य वर्माचे हे वर्म. वर्म जर हातात आला ना, येणे साधे सकळ धर्म. सगळे धर्म, धर्म अर्थ काम मोक्ष सगळं प्राप्त होतं, साधे सकळ धर्म. पण एका जनार्दनी संत कलियुगामध्ये नामस्मरण सोडून दुसरं साधन सांगत नाही.
अवघ्या वाटा झाल्या शी न कली न घडी साधन. आपल्याला नाम हे सामान्य वाटतं. नाम हे सामान्य नाही नाम हे ब्रह्म आहे. ब्रह्म नाम काय आहे? ब्रह्म आहे महाराज. नाम नामीचा अभेद आहे. नामामध्ये अशी शक्ती आहे ना. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कंठी राहो भले माझे कंठीला हो भले माझे कंठीला हो भले कपी कुळ उद्धरिले कपी कुळ उद्धरिले कपी कुळा उद्धारले कपी कुळा उद्धारले मुक्त केले राक्षसा केले राक्षसा केले राक्षसा केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले कुळ उद्धरले मुक्त केले. नामामध्ये फार शक्ती फार शक्ती. हे साधना करणाऱ्यांचे प्रवचन ऐकावा मेळाव्यामध्ये. बापरे बाप काय त्यांच्या अनुभूती काय दिव्य बोलतात ही मंडळी नाही का. केवळ नामस्मरणावर नामस्मर कुठं संस्थेत गेले नाही कुठं शास्त्र पाहिलं त्याने भीती काही नाही. ती शास्त्रही पाहिलं नाही अजून काही नाही. पूर्ण ज्ञानेश्वरी वाचन काय बोलतात महाराज. केवळ नामचिंतन काय नाम भावलाही असतो. त्यातले माता भगिनींचा भाव तर फारच एक अंतकरण पहिलंच पवित्र. ह्याच्यात त्यांचं ऐकावं मग नामस्मरण नाही का. नामात फार शक्ती आहे नाही का. काय नाही आपलं जीवन कृतार्थ होऊन जातं महाराज. आपली मृत्यूची भीती नष्ट होती. आपल्याला समाधान प्राप्त होतं. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान प्राप्त होतं. शांती प्राप्त होती. आनंद प्राप्त होतं. मिळवायचं काय दुसरं आपल्याला अजून. बाकीचं काय मिळवायचं ते प्रारब्धानुसार भेटणार आहे आपल्याला आणि भेटलेलंच आहे. भगवंत आपलं सगळं योगक्षेम चालवतो ना. भगवंतानं प्रतिज्ञाच केली ना माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काही समर्थाची कांता करून ना मागे. समर्थाचे आहोत आपण लेकरं आहोत नाही का. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो आपला मालक आहे. मग आपण पुन्हा जर कागद गोळा करायला लागलो फार मोठेचे बापू म्हणायचे अरे तुम्ही लय मोठ्याचे कळत नव्हतं आम्हाला मोठ्याचे म्हणजे काय. असं वाटलं आपली परिस्थिती बरी म्हणून म्हणतात काय. साधूची भाषा साधू येतो कळत नसतं. मोठ्याचे म्हणजे तुमचा वंश फार मोठा आहे. सामान्य भगवंताची लेकरं आहोत आपण. त्याचं स्वरूप फार मोठं आहे नाही का. विश्वव्यापक कमलापती अशा भगवान परमात्म्याचे लेकरं आहोत. ममय वंशे जीवलोके जीवभूता. फक्त त्याचं वर्म साधूकून कळावं आणि आयुष्यभर आनंदात नामस्मरण करावं. जीवन कृतार्थ होतं महाराज. काही करायचं राहत नाही का. कृतार्थ जीवन म्हणून हा सहज योग असतो. हे सगळं ईश्वरी कृपेनं काय मनी नव्हतं ध्यानी नव्हतं. पण सहज मिस्त्रीने फोन केला म्हणजे संध्याकाळी मोकळे तर करू आपण सत्संग. ही छोट्या सत्संगामध्ये लय समाधान होते. लय आदब कमी आहे. धर्माचं मंडप उभा करायचं म्हणल्यावर किती पळावं लागतं काय काय करावं लागतंय महाराज नाही का. पण ती एक सेवाच होती भगवंताची. पण हे लय सहज घडतं. याच्यामध्ये काही बंधनं नसतात. फार समाधान होतं. छोट्या सत्संगामध्ये इतकं समाधान होतं ना. कारण काही खर्च अर्थ जास्त आटाआटी काही नसते. कोणाला काही अपेक्षा नसती. बेस्टपैकी सत्संग झाला नाही का. आपल्या जीवनामध्ये जे नाथांनी सांगितलं जो त्यांना ब्रह्मानंद प्राप्त झाला सद्गुरूंच्या कृपेना. एका जनार्दनी प्रत्येक चरणामध्ये एका जनार्दनी म्हणजे सद्गुरूंची एकरूप झाली ती. म्हणजे इतकं जर आपण आयुष्यभर एकरूप झालो मग समाधी तरी दुसऱ्या कायला वेगळ्याला घ्यायची म्हणले. त्या स्थितीला जाऊ म्हणले सांग. वेगळं राहिले नाही ना ते. समर्थांनी ज्यावेळेस समाधी घेतली ना सहज आठवलं नाथ जसे त्या स्थितीला एकरूप झाले म्हणजे ते वेगळे नव्हतेच. जनार्दन स्वामीपासून वेगळे होते का. समर्थांनी ज्या वेळेस सज्जनगडावर समाधी घेतली त्यावेळेस कल्याण तिथं नव्हता. त्यांना माहिती होतं याला जर माहीत झालं तर हा याचं लय अवघड होईल म्हणले. कारण त्याचं कामच वेगळं होतं ना. त्याला अगोदरच एक सेपरेट आश्रम देऊन तिकडं राहत होता तो. त्याला सांगितलं होतं माझी आज्ञा झाल्याशिवाय यायचं नाही म्हणले तो. आणि इकडं समर्थांनी ज्यावेळेस समाधी घेतल्यानंतर त्यावेळेस काय फोन फिनन मोबाईल होते काय. पण त्याला कळलं समर्थांनी गडबड झाली काहीतरी आता काय साधन असन त्याला तिथं कळालं. आणि त्या काळात तो पायी पायी सज्जनगडावर आला. तिथं पाहिलं वातावरण समर्थ दिसाना. सगळ्यांनी चमनगोटे करेल वातावरण. त्यांना लक्षात आलं का समर्थ गेले. विठ्ठल विठ्ठल इथं त्यांचं
विधी झाला होता तिथं तिसऱ्या दिवशी आता जी समाधी ती स्वयंभू समाधी ती काहीशी घडवलेली नाही कोणी. संभाजी महाराजांनी ते वर्ष बांधलेलं आहे. नंतर छत्रपती गेल्यानंतर मग तो कल्याण ज्यावेळेस तिथं आला त्यानं आक्रोश केला. तो काय कोणाचं ऐकायलाच तयार नाही. हे मोठमोठ्यांना लोळायचं काय रडायचं काय. कोणी सगळ्यांनी समजावून सांगितलं पाणी घे ना. 1 दिवस गेला 2 दिवस गेला काहीच ऐकायलाच तयार नाही. मला काय आयुष्यभर सावलीसारखं तुमच्या बरोबर राहिलं म्हणले. पाहा ती चरित्र पाहा. जशी भेट झाली ना कल्याणची तर सावलीसारखे मागं राहिले. सावलीसारखे मागं राहिले. का माझा माऊली त्याग केला म्हणले तुम्ही. का माझ्यावर हे झालं. ते म्हणले नाही बाकीचे. अरे ते म्हणले आता एकदा समाधी घेतले परत येत. ते म्हणले नाही मला जोपर्यंत भेट होत नाही ना समर्थांची तोपर्यंत नाही म्हणले. 4थ्या दिवशी समर्थांना प्रगट व्हावं लागलं. विठ्ठला विठ्ठला आणि मग प्रत्यक्ष स्वामी प्रगट झाले. त्याचं समाधान केलं. म्हणले बाळा असं करू नको. पुढची दिशा असं पुढचं धर्मकार्य असं कर तसं कर हे सगळं सांगितल्यानंतर परत त्या समाधीमध्ये समर्थही झाले. आणि मग त्याचे जे सगळे शिष्य परिवार होता त्यांनी समर्थांच्या अस्थी जपून ठेवल्या. त्या बऱ्याच काही काळ सहज तो प्रसंग आठवला. नाथांमुळं आठवला बरं का. पहा गुरु शिष्याची एकरूपता कशी असती. त्याची समजूत घातली सगळी. त्याचं समाधान झालं. सगुण दर्शन झाल्यानंतर काय समाधान झालं. सगळं तिकडं त्याचं दुःख निवारण झालं. पुढं धर्माचं कार्य त्यांना बरंचसं केलं. पण समर्थांच्या ज्या अस्थी होत्या त्यांनी ह्याच्या त्या त्रिवेणी संगमला बराच दिवस त्या तुळशी वृंदावनामध्ये ठेवलेलं आहे. काही काळ सगळे जाऊ असं त्यांचं चाललं होतं. आणि मग ही गोष्ट कल्याणला कळाली का आता पुढच्या सोहळ्याला समर्थांच्या या अस्थी काशीला जायचे आहे. आणि मग त्या सगळे शिष्य एकत्र आले. त्यांच्या अस्थी मिरवत जिथं कल्याणला आश्रम दिला होता ना तिथं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी जाणार. त्या अस्थी घेऊन सगळे का ठरून होतं. सगळं मोठा सोहळ्यामध्ये त्रिवेणी संगमला जाणार होते. पहा त्या दिवशी कल्याणला ठरवलं आता आपण सुद्धा समर्थाबरोबर जायचं म्हणले. आयुष्यभर सावलीप्रमाणे आपण समर्थांबरोबर राहिलो ना. आपण सुद्धा त्यांनी सुद्धा भगवंताचं चिंतन करता 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 सहज शरीर ठेवून दिलं. विठ्ठल विठ्ठल सगळ्या परिवारानं त्यांचा सगळा विधी केला. आणि सगळा विधी करून तिसऱ्या दिवशी समर्थांच्या अस्थी आणि कल्याणच्या अस्थी एकत्र घेऊन त्रिवेणी संगमला त्यांचं सगळं विसर्जन केलं. विठ्ठल विठ्ठल हे शिष्य सद्गुरू भगवंत एक झाले. अवघा रंग स्वरूपानं एक झाले. ते वेगळे नाही राहिले. वेगळं नाही राहिलं म्हणून जन्मा वेगळा केला म्हणले ना. ते जन्म उशीर न लागता जन्मा. हा नामदेवराय सांगता जंबोया दीपा माझी पंढरपूर गाव धर्म जागो विठोबाचा. म्हणून सहज हा योग आला. सुखे शिव ब्रह्मानंदा गौ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे बिंद. नाही का बंधन आपल्याला नाहीचे. बंधन आपल्याला नाहीचे. फक्त आपली भ्रांती गेली पाहिजे. हा दोरी नाही सर्प नाही म्हणा. एकदा सर्प नाही वास्तव स्वरूप कळालं भीती काय झाली. दोरी असं जर आपल्याला ज्ञान झालं संपलं. तेच ज्ञान संत आपल्याला करून देतात. म्हणून तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगी वासुदेव. लोभ ममता दवडू आशा उदर वेथेचा वळसा न करू अनिक सायास वासुदेवा. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई समर्थ सद्गुरूंच्या चरणी एकदा संतांचं आपण भजन करू.
नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई म्हणा पुढं नामदेव जनाबाई सोपान काका